इकडनं ट्रेन पण असा मित्रांनो. दिदी दिदी ट्रेन धावला छत्रीचा ह्याला कमळ. नमस्कार मित्रांनो, सिद्धेश पेंद्रे ब्लॉग्स या माझ्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असा. तर आज असं रविवार आणि आमचं मित्रांसोबत प्लॅन ठरलो असा माथेरानला जाऊचो. तर आता आम्ही माथेरानला जातो. सकाळचे 10 वाजले आहेत. हे बघा सूरज एक असा बंटीबाय आणि एक आमचा मेन शेट माणूस असा हातकडे. बघा अभि पाऊस कुत्र्याक नको कसं लागतं बघा. हे सगळं तिसरं दिवस हे मनात पाऊस लागतं बघा. कालची बिल्डिंग दिसा होती ती पण आता दिसत नाही. जातो खरे. तर मित्रांनो शॉक टेस्टिंग सुरू असा. इवरची वायर गेली नाही त्याचा करंटचं पाणी खाली पडण्यात शॉक लागता असा लागता. ती आणल्या बघ या येतं लागता अजून होय. हां बघूया. जो पाडो खडे आता काय माहिती जीन्स पॅन्ट बिन घालून चाललो नाव चाललोय. मसल प्लेटची बॅग अत्तर बित्तर शे तर ऐकणार नाही. अरे छत्री मला परत काय रे पाऊस लागता. शी छत्रीचा ह्याला कमळ. ती मोडा सुटली काय मोडलो. हां तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो असतो भांडूप स्टेशनला. पाऊस जोरदार आता छत्रीच मोडान गेलं एक तीर आमचो. आता 11ची गाडी असा डायरेक्ट कर्जत त्या ट्रेनने जातलो असो. आता आपण काय रे अंबरनाथ फास्ट लागली असं. अंबरनाथ 11:57 लागलेली असा. बघूया आता आपल्याला तिकीट काढूचं असा पहिली. धुवाधार पावसाची एंट्री भांडोपात पण कर्जत गाडी असा मित्रांनो 11:09ची. आत्ता घाटकोपरला येईल या. आत्ता 5 मिनटात येतील आधी मग तिने आपण जाऊया. तर मित्रांनो आपली लोक लिहिलेली असा. आता बघूया आतमध्ये गर्दी असा काही रिकामी असा वाटतं तर रिकामीच असा. आपण आरामात बसाक भेटताला असं. आता बोला मरी सर बोला नाही इकडून येतं समोरून दरवाजा उघडा असला तर बस सुरत होय. हे मावशी हाडी आहे माझ्या खिडी. तर मित्रांनो आपण बसलो आता ट्रेनमध्ये. आता डायरेक्ट आता आलो नेरळ आणि तिकडनं माथेरान. तर मित्रांनो आता आपण गेलेलो नेरळ स्टेशनला. इकडनं 100 रुपयाची टॅक्सी करून पर पर्सन 100 रुपये. आता डायरेक्ट जातो माथेरान. मित्रांनो आता आपण पोचलो असो नेरळला. पहिला आपण नाश्ता करून घेतो वडापाव. अजून 4 घ्या. हो घे 2 खाऊया. तर मित्रांनो आता आपण नेरळला पोचलो असो. वडापाव खाले नाश्तो गेलो आणि आता टॅक्सीने डायरेक्ट जातलो माथेरान. पार्सल पण घेतला असा. पुढे काय भेटत नाही भेटत. चला तर मग जाऊया आता टॅक्सीने. तर मित्रांनो आपण टॅक्सीत बसलेलो असो. आता पर पर्सन 120 रुपयाची टॅक्सी असा. ती डायरेक्ट सोडतली आपल्या माथेरानला. अभि वडापाव वगैरे सगळा घेतला असा. खाल्ला भूक लागलेली आमका. शिडीमध्ये पर्यंत आपण एकच घेतलो आता.
हे बघा मित्रांनो, स्टार्टिंगलाच ना छोटे छोटे वॉटरफॉल सुरू झाले असत. इकडनं तर सगळी बोंडाची वगैरे दुकानं असत. हे बघा, सेम आमच्यासारखेच मिनी आंबोली आहे. तर मित्रांनो, खूप ट्रॅफिक होता म्हणून आपण टॅक्सीमध्ये उतरलो. असं फक्त अर्धा किलोमीटर रावलेलं आणि आम्ही चालत जातो असा दिसून. रविवारचा ना ट्रॅफिक फुल असतं होय, कारण मुंबईतून वगैरे सगळेजण माथेरानला येतात जाम. असेच चाललो असो, जातो पुढे पुढे पुढे. तिकडून आपल्या पुढे जायचं असा. चल तिकीट काढ. तिकीट करतो. चल आता आपण पोचलेलो असो. इकडं आपण ट्रेक सुरू करतो असो. आय लव्ह माथेरान. मित्रांनो, आय लव्ह माथेरान. तर मित्रांनो, एक बोर्ड केलेलो असं आय लव्ह माथेरानचं. सगळे फोटो काढतात. आम्ही पण 2-4 फोटो काढले. हा भाई, बंटीचा पण फोटो काढायचा. हा, बंटी मेना हसती. हा, कॅमेरामॅन सूरज. चला आता आपण पुढे जाऊया. पुढे पण बघूया, सगळे पॉईंट कॅप्चर करूया. एकदम मित्रांनो सेम आंबोली सारखेच असा. आंबोलीपेक्षा बरा असा. तो बघा, तो घोडे घेऊन चाललो. फक्त काय भाई, खाऊ वगैरे सगळी दुकानं पद्धतशीर किंवा बोंडा पेरू. हे मित्रांनो ई रिक्षा ते स्टार्टिंगला सुरू होतं. सुरुवातीला तिकीट काढतो लागतं आपणाला, तर त्या रिक्षेत येतो आपण. मित्रांनो, माथेरानचं एंट्रन्स पॉईंट आहे इकडनं. तो बघा, या मित्रांनो माथेरान ट्रेनचं स्टेशन असा. बघा, ट्रेन आत्ता दिलेली आहे. मित्रांनो, नेरळसूर माथेरान, माथेरानसूर परत नेरळ, अशी अप अँड डाऊन. ती माथेरान आमका संपूर्ण फिरायचा अशी. बघा ट्रेन, ही ट्रेन पूर्ण ना माथेरान फिरवता. आणि आता पावसाक लागान ट्रेन बंद असत, नाहीतरी नेरळ स्टेशनपासून डायरेक्ट माथेरान पण सर्व्हिस येतात. तर मित्रांनो, आता आपण ट्रेक सुरू केलेलो असा माथेरानचो. सेम आंबोलीसारखे धुके असा. सेम आहे बघा. इकडचे काहीतरी 14 पॉईंट असत. ते आता आपण इलो दुपारी 2 वाजता. तर किती पॉईंट कॅप्चर करतो ते बघूया. आणि संध्याकाळी आपण मुंबईत पण जाऊचा असा. तर तुम्हाला दाखवते पुढचे पॉईंट. चला. तर मित्रांनो, आपण सगळे माथेरानला येलेलो असो. माथेरानवरून डायरेक्ट आम्ही टॅक्सी केली. टॅक्सीने वर आता माथेरानला येलो. तर पर पर्सन आमचे 120 रुपये घेतलेले असत. आणि इकडनं ट्रेन पण असा मित्रांनो. दिदी ट्रेन जाऊला. ही बघा मित्रांनो, ट्रेन पूर्ण ट्रेनची शूटिंग होईल आपण. ह्या ट्रेनने पण आपण जाऊ शकतो. पूर्ण माथेरान फिरवतो ही ट्रेन. सेम मित्रांनो ना, आंबोलीचं फिलिंग असा. आंबोली कसा जसा धुके आहे ना, सेम तसाच असा. तर खूप आपण मित्रांनो मजा करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. संडे असल्या कारणांना खूप पब्लिक गेली आहे फिराक. आणि वाटेत एवढा ट्रॅफिक जाम आहे ना, टॅक्सीवरती अर्ध्यावर थांबले. आणि आपण पण चला दिल्लो असो. सूरज भाई आज आपल्यासोबत काही ना, जागोजागी
मक्याची बोंडा, उकडलेले शेंगे ठेवलेले असत. जर तुमका भूक लागली असत ना तर खाऊ शकता. अशी रानमेवा पण असा, करवंदा, पेरू वगैरे असं काय काय ठेवलेलं असा. या मित्रांनो ना जागृत देवस्थान आहे गणेश मंदिरचा, या बघा माथेरानचा. आपण आता जाऊया नको, आताच वाजले 3 आणि आपण इलो 2 वाजता. तर आपण पूर्ण ट्रेकिंग करूया. पाऊस पण एकदम खूप लागता असा. ही बघा छोटी छोटी दुकानं पण असत. रेल्वे ट्रॅकवर चालतो असो, हे बघा. आणि दोघजण काही चालतात बघा एकाच छत्री असेल, भिजत. मित्रांनो आपण अर्ध माथेरान इलेलो असो आता आणि आपणाक भूक लागलेली असा. तर आपण इकडे बोंड खातो असो. इकडे बोंड तुम्ही म्हटलं ना, एक बोंड तर 60 रुपये किंमत असा त्याची. आणि त्यात जर आंबोली वगैरे गेलो तर 30-40 रुपये असा. चहा वगैरे आता इकडे पितो आलो आपण. हे बघा मित्रांनो बाकी बोंड मस्त असा आहे. बाकी तुम्ही इकडचेच प्रॉपरचे नेरूळचेच. अच्छा, तुम्हाला किती वर्ष आले इकडे? 17 वर्ष. किती महिन्याचं सीझन इकडे? सीझन 4 महिने. आणि आम्ही मका घेतलेला आहे सगळ्यांनी. हे बघा पुढे तुम्ही गेलात ना तर मॅगी, मका असे खूप प्रकारचे आयटम आहेत मॅगी वगैरे, तर तुम्ही खाऊ शकता. तर आम्ही पहिला स्टार्टिंगला इथे मका घेतलेला आहे. तर आता पुढे बघूया अजून काय काय पॉईंट आहे, सगळे कॅप्चर करूया. तर नक्कीच लागतो. तर मित्र तुम्ही माथेरान येलात ना तर असे मीठ माथेरानला म्हणजे हाफ ट्रेक केलात ना की अशी दुकानं वगैरे भेटतात. जर तुम्ही जेवण वगैरे योग नाही ना तर बिंदास आहे तुम्ही जेवू शकतात. रेनकोट वगैरे, चप्पल वगैरे सगळं भेटतं असं आहे. जर तुम्ही रेनकोट वगैरे विचारला असाल ना तर तुमका वर भेटतो असो. धुक्या मित्रांनो एवढा असा ना तर धुक्यामुळे जे दरी वगैरे धबधबे वॉटरफॉल आहेत ना खाली दरीत ते दिसणार नाही असत. जर पाऊस नसताना तेव्हा जर इलात ना तर तुम्ही सगळे पॉईंट तुमका बिंदास दिसतले असत. तर मित्रांनो हे एक निरोजी लॉर्ड गार्डन म्हणून एक आहे माथेरानमध्ये गिरिस्थान. त्या गार्डनमध्ये आपण जाऊया. भरपूर मित्रांनो गर्दी इकडे आहे, संडे असल्यामुळे भरपूर लोक फिरायला आली आहेत. एक पॉईंट असा खंडा पॉईंट माथेरान म्हणून, त्याच्यात आपण जाऊया. मित्रांनो धुके एवढा असा ना, धुक्यामुळे एकही पॉईंट आपणाक नीट क्लिअर दिसणार नाही असा. त्यामुळे जर तुमका येऊचं असत ना तर आता पाऊस खूप असा ना त्यामुळे पॉईंट दिसणार नाही असत. जेव्हा पाऊस कमी असत ना तेव्हा तुम्ही बिंदास या, त्या बिंदास तुमका सगळे पॉईंट कॅप्चर करून भेटतले. तर मित्रांनो खंडाळा पॉईंटला आपण पहिले येलेलो असो, पण धुके एवढा असा ना या धुक्यात आपण काही दिसत नाही. जर तुमका येऊचं असत ना तर बिंदास जेव्हा पाऊस कमी होतो ना तेव्हा या पावसामुळे ना काय दिसणार नाही, पूर्ण धुक्याची चादर पसरलेली असा. पाऊस खूप असा आहे त्यामुळे जे पॉईंट आहेत ना मेन पॉईंट ते धुक्यामुळे पॉईंट काय दिसणार नाही असत. त्यामुळे आम्ही आता निर्णय घेतलो की खाली जाऊचा. तर पुढे पण फिरान पण काय उपयोग नाही असा की धुक्यामुळे पॉईंटच दिसणार नाही असत. जेवढे पॉईंटवर आम्ही गेलो ना त्या सगळ्या पॉईंटवर धुक्या. त्यामुळे इकडचा परिसर वगैरे फिरलो असो आम्ही आणि इकडनंच आम्ही मागे जातो असो.
चला तर मित्रांनो आता माथेरान ट्रेक आपण उतरूया खालते. दुकान सगळे वाट लायली नाहीतर फिरणारे खूप होता. तर मित्रांनो माथेरान फिरान झालेला असा आमचा आता आम्ही खाली उतरलेलो ट्रेक करून. मित्रांनो गर्दी एवढी असा ना की माथेरान उतराक टॅक्सीच भेटणार नाही असत आणि सगळी तुंबडी झालेली असा लोकांची खाली उतराक. तर 9 वाजलेले असत आणि आता आम्ही पोचलो असो भांडूप स्टेशनला. तिकडनं आम्ही 7:30 वाजता निघलो आणि आता 9 वाजता भांडूपला पोचलेलो असो. तर तुमको व्हिडिओ आवडलो असा राहतो तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटू नवीन व्हिडिओत.